तर बघा, आज मी सगळं साफसफाई काढलेली आहे घराची. आणि किंजू बघा किती मध्ये मध्ये करते मी. हा, वश हा वश ठेव. आता हे बघ, सगळी कपाटं पुसली, डब्बे वगैरे व्यवस्थित लावले, किचनची झाली साफसफाई. आता सोनू भांडी घासते आणि लादी पुसायची राहिली. आता लादी पुसते. हे बघा, हे सगळं आज साफसफाई काढलंय, झाडं वगैरे ते सगळं. मी कपाट पुसलं, भरण्या पुसल्या, सगळ्या स्वच्छ केल्या. म्हणजे जे राशन आहे ते भरून ठेवायला येतं ना. आता लादी पुसायची राहिली. आता लादी पुसून घेते. आणि एक ऑर्डर पण आली मला, चकल्या बनवायच्या आहेत, पोहेच्या चकल्या. तर चला आता राहिलेलं काम करून घेऊया. हा पिल्लू, चला राहिलेलं काम करून घेते. हा, उठा मग. तोंडात घालू नको कसलं पण ब्रेड. जो आपण कुठे चाललोय? कुठे चाललोय आता आपण? जेवायला. तर कुठे? आत्तीकड चाललोय आम्ही जेवायला. कुठे? आत्तीकड. तर चला, आज आम्ही तिकडे जेवायला चाललोय, कुंदाताईच्या घरी. त्यांनी नवीन घर घेतलंय ना, तर मग त्यांनी पुरणपोळी बनवली. आजच राहायला गेले तिकडे, म्हणून पुरणपोळीचं जेवण बनवलंय ना, आम्हाला पण जेवायला बोलवलंय. आणि मला पण असं खूप कंटाळा आलेला आज जेवण बनवण्याचा, कारण की मी आज दिवसभर साफसफाई केली घराची. आणि संध्याकाळी जेवण बनवायचं मला कंटाळा पण आलता. तेवढ्यात त्यांचा फोन आला की मी पोळ्या बनवले, जेवायला या तुम्ही सगळे. आणि मला एक चकल्याची ऑर्डर पण आली होती. तर मग ते आता मी पीठ भिजवून ठेवलंय, आल्यानंतर मी चकल्या बनवणार आहे. हा, चल चल चल, चला 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 चला. गुड, चल 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 ग गुड्डू, चल तरी संग. अगं चल, लय नकराच करते. ती भांडे येते ग इकडं, ती मावशीची भांडे येते. हा घ्या, चला. हिला चप्पल ग का राहू दे? आता राहू दे, तुझी चप्पल राहू दे. राहू दे बा, असंच जातो मी आता. आता राहू दे. हे आहे त्यांचं घर. घरामध्ये तुम्हाला जरा पसारा दिसत असेल, कारण की आजच शिफ्ट झालेत घरामध्ये. आणि कारण की पहिला दिवस होता, पसारा इकडे तिकडे पडला होता. तर बघा, घरात राहायला आल्यानंतर 8 दिवस तर लागतात व्यवस्थित पसारा लावायला. तर बघा, इथे मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे. आणि जेवताना आम्ही काही शूट केलं नाही, कारण की सगळ्यांनाच भूक लागलेली म्हणून शूट केलं नाही. आम्ही जेवलो मस्तपैकी. आणि पुरणपोळ्याचा एवढा मस्त बनवतात ना, कुंदाताई आणि सीमाताई दोघेही मस्त बनवतात पुरणपोळीचं जेवण. तर आम्ही बाय. आणि आम्ही निघालो घरी यायला. किंजू, मी झोपते इथेच. चालेल? चालेल किंजू? काय बोलते? बाय. जाऊया घरी. चला, लिफ्ट आली का बघूया आणि घरी जाऊन झोपूया. ओके? चकल्या करू. चला. आणि हो हो, एवढं खाली 14. चला, आम्ही चाललो घरी आता. हो चला. हे आहे लॉबी, खूप सुंदर अशी लॉबी. खूपच सुंदर आहे. वाव, किती सुंदर आहे. चला. आणि इथे बघा, आमच्या बिल्डिंग मध्ये लग्न आहे. आज हळद होती ना,
का किती मस्त सजावट केली या, लाइटिंग वगैरे मस्त केली या. मला वाटलं मलाच काहीतरी बोलतो वॉचमॅन. शूट होत आहे की काय फोटो निघतात काय कळतच नाही मला ते. असं शूट केलंय मी मला याच्यात. माईक कुठे आहे? माईक राहू दे आता. तर कितीची ऑर्डर आहे? अर्धा किलोचीच ऑर्डर आहे, जास्त मोठी नाही आहे. आणि सुरुवात केलेली आहे. दीदी खाली बसून चकल्या पाडते आणि मम्मी तळणार आहे पण. अर्धा किलोची ऑर्डर आहे, पण मी थोडं जास्त बनवलं कारण की घरात पण आपल्याला खायला होतील ना. हो बरोबर. किंजूला पण रात्रीची भूक लागते, काय काय खायला लागतं तिला. हो जास्तच बनवते. तिला खायची चकली मन बसले. आणि आम्ही आत्ता आलो, हा ना, लगेच करायला घेतलं. मस्त डिनर केला. ती पण खाल्लं थोडं जास्त. मस्त मावशी मस्त बनवते. खूपच छान. माझा स्वयंपाक करायचा नाही, वेळ वाचला. हो म्हणलं आता जेवण कधी करू आणि चकल्या कधी करू. नाही तर मी खिचडी भातच बनवायचा प्लॅनिंग होता माझा. मम्मीचा तो प्लॅन. पण तिथे पण लक्ष द्या. किंजूला यायचंय व्हिडिओ मध्ये, तर हे घ्या. बसा खाली. चकल्या थापू का तो पण थोड्या? हे बघा, हे आहेत चकल्या, होतात एकदम परफेक्ट. स्पेशालिटी आहे आमची. मग काय. आणि चकल्या ना खूप असं त्याला तळायलाच वेळ लागतो, एकदम कमी गॅस करून चांगल्या तळायला लागतात. मी तळलेला तिला पाहिजे ना आता खाली करून. साफसफाई पण भरपूर केली तर बघा किती छान दिसते. आज सकाळपासूनच आम्ही काम करत होतो, सगळं साफसफाई केली. साफ केला, सगळी लादी साफ केली. किंची एवढी खेळणी भरून ठेवली बॉक्स मध्ये, सारखी इकडे तिकडे पडायची. मला गरम आहे, गरम आहे, गरम आहे, गरम आहे, गरम आहे. तुला गरम थंड करून देते. कशी झाली आहे. एक नंबर, एक नंबर. गरम आहे ना, बघा थंड होते. थोड्या कडक तळते. चल सांडू दे. हा ठेवूया आपण. चल. टाळ्या बाई टाळ्या, पुरणाच्या पोळ्या, एक पोळी करपली, दुधा संगे वरपली, दूध लागले कडू, बाळाला आले लाडू. कसं बाळाला आले लाडू. अजून बाळाला आले लाडू. अजून काय? दोन कढई टाक मम्मी. चिटलेला लय वेळ लागते करायला. अटक मटक चिमणी चटक, चिमणीच्या घरी पाहुणा आला, दूध नाही म्हणून रुसून गेला. ती म्हणू का ना आपण बोलली ना. ते नाही तर करपलेल्या चकल्या. खाली बस पडची, खाली बस, खाली बस. चकली खाणं हे आमच्या ते तुला सगळ्या नको तोडूच, बस खात पण नाही नाच करते. छोटीकडे येतो का इकडं?
तिला चांगल्या कळत नाही ते छोट्याकडे बसून. मग कोणत्या कढईत तळतात? ते खंडी बरोबर काय लागलं त्या कढईत टाक. त्याचकडे चांगल्या कळतात. दम लागला. खाली बस ग, पडशील बाई. ती पोरगी अशीच असतं, मधी मधी सारखी असते करताना. तर बघा चकल्या बनवून झाल्या माझ्या आता. बघा मस्त झालेत ना चकल्या, एकदम गोल गरगरीत आणि किती मस्त दिसतात बघा. मस्त. हे शेवटचं आहे बघा. अजून हे थंड करायच्या, डब्यात भरायच्या आणि मग झोपणार. आणि किंजू पण बघा जागीच आहे, माझ्याच मागे 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 इथंच झोपलेली खाली. जोपर्यंत मी झोपत नाही ना तोपर्यंत ती जाणार नाही किचन मधून बाहेर. मी किचन मध्ये आहे ना तोपर्यंत ती किचन मध्येच असते. चला पिल्लू, चला तर दूध पिऊन झोपायचं बाबा, चला. हा, आम्ही काढून ठेवते बाहेर एवढं, नाहीतर लय तेल साठल त्याच्यात. हा चला. इकडं झोपायला, तिकडं नाही. ती झोपली, चल. आणि बघा किती वाजलेत आता, हे बघा 2:30 वाजलेत रात्रीचे. आणि आत्ता माझ्या झाले चकल्या बनवून. तर बघा 2:30 वाजलेत रात्रीचे आणि आता माझं सगळं काम करून झालं, चकल्या बनवून. इकडे आम्हाला तिकडून यायलाच 12 वाजले ना, मग तिथून मी करायला घेतले. बरोबर पाराला घेतलेले ना, किती तास लागले बापरे, 2-2.5 तास लागले चकल्या बनवायला. एवढा वेळ लागतो ना, तर तळायलाच वेळ लागतो पाडण्यापेक्षा. सोनूनी पाडल्या पटापटापटा आणि झोपली तिकडे जाऊन ती, आणि मला तळायला एवढा वेळ लागला. चला आता झोपूया दूध पिऊन. इथे किती वाजलेत बघ, 2:30 वाजले रात्रीचे. झोपायचं नाही. तर चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काय हे बघा, लाईक करायला विसरू नका. लाईकचं बघा बटन असं असतं आणि घंटी असते ना, घंटी सारखं एक तिथं चिन्ह असतं, बेल आयकन असते, त्या बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे आम्ही जेव्हा व्हिडिओ टाकेल ना त्याची नोटिफिकेशन येईल तुम्हाला. तर चला, बाय.